हॅलो स्टुडंट, मी प्रोफेसर सागर मोहिते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बॅचलर ऑफ आर्ट्स हा जो मुंबई युनिव्हर्सिटीचा जो कोर्स आहे त्या कोर्सबद्दल आपण संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. त्याचे ॲडमिशन रूल, एक्झामिनेशन पॅटर्न, सब्जेक्ट रिलेटेड इन्फॉर्मेशन आपण सर्व या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जो बॅचलर ऑफ आर्ट्स हा जो कोर्स आहे तो मुंबई युनिव्हर्सिटीचा जो कोर्स आहे तो चॉईस बेस क्रेडिट ग्रेडिंग अँड सेमिस्टर सिस्टीममध्ये आता इन्व्हॉल्व होतो आहे. म्हणजे त्याची जी सिस्टीम आहे ते ग्रेडिंग सिस्टीम आहे. तुम्हाला ग्रेड कार्ड मिळणार आहे. ओके, तुम्हाला मार्कशीट मिळणार नाही, तर तुम्हाला ग्रेड कार्ड मिळतं. ओके, तर ग्रेड कार्डवरती तुम्ही बघाल तर अशा पद्धतीने तुम्हाला ग्रेडिंग सिस्टीम आहे. म्हणजे इथे जे तुम्हाला मार्क्स दिले जाणार आहेत ते मार्क्स दिले जाणार नाही, तर तुम्हाला जे मार्क्स मिळणार आहेत त्यावरती तुमची ग्रेड ठरणार आहे. म्हणजे तुम्हाला कधी एखाद्या सब्जेक्टमध्ये कधी 80पेक्षा जास्त कधी मार्क्स कधी मिळालेले असतील तर तुम्हाला कुठली ग्रेड मिळेल? ओ ग्रेड. ओके, आणि तेव्हा तुमचे ग्रेड पॉईंट किती असणार आहे? तर 10 ग्रेड पॉईंट असणार आहेत. अशा पद्धतीने तुमचा हा 10 ग्रेडिंग पॉईंट सिस्टीम आहे. ही जी 10 ग्रेडिंग पॉईंट आहे, मॅक्झिमम ग्रेड आहे ती 10 आहे आणि मिनिमम ग्रेड आहे ती 0 आहे. ओके, म्हणजे कधी तुम्ही फेल झाला तर तुम्हाला 0 ग्रेड मिळेल. ओके, म्हणजे तुमचे ग्रेड पॉईंट किती असणार आहे? तर 0 मिळतील. कधी तुम्ही फेल झाला तर कधी इथे पासिंग क्रायटेरिया आहे 40%. म्हणजे तुम्हाला कधी 40पेक्षा कधी कमी मार्क्स मिळाले तर तुम्ही फेल होणार आहात. तुम्हाला पास होण्यासाठी 40पेक्षा जास्त मार्क्स मिळवायला लागतील. कधी 40 टू 44.99पर्यंत कधी मार्क्स असेल तर तुम्हाला ग्रेड मिळेल, डी ग्रेड मिळेल आणि तुम्हाला ग्रेड पॉईंट मिळतील 4. ओके, अशा पद्धतीने ग्रेडिंग सिस्टीम आहे. तर या ग्रेडिंग सिस्टीम आणि ग्रेड कार्ड रिलेटेड जी इन्फॉर्मेशन आहे किंवा तुम्ही मार्क्स म्हणजे मॅक्झिमम ग्रेड कशी मिळवू शकता, ओव्हरऑल ग्रेड तुम्ही मॅक्झिमम कशी करू शकता, याबद्दलची एक नवीन दुसरी व्हिडिओ मी बनवणार आहे. तर ती व्हिडिओ तुम्ही बघा, म्हणजे तुम्हाला समजेल का तुम्ही फायनल ग्रेड तुमची मॅक्झिमम कशी करू शकता, ग्रेड वाढवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल. ओके, त्याबद्दलची एक सेपरेट व्हिडिओ मी बनवणार आहे. तर ती व्हिडिओ तुम्ही बघा. ओके, आत्ता तुम्हाला फक्त ग्रेडिंग सिस्टीम आहे तर ग्रेड कोणत्या कोणत्या आहेत आणि कशा पद्धतीने हे एवढे मार्क्स असतील तर तुम्हाला ए ग्रेड असेल. कधी तुम्हाला 50 ते 54, 50 ते 55च्या दरम्यान कधी मार्क्स असतील तर बी ग्रेड असेल. म्हणजे 50 ते 54 मार्क्स असतील तर बी ग्रेड असेल. ओके, 55 ते 59 मार्क्स असतील तर बी प्लस ग्रेड असेल. तर ही ग्रेडिंग सिस्टीम आहे ते फक्त सांगण्यासाठी मी इथे तुम्हाला ग्रेड्स शो केलेले आहेत. ओके, आता हा जो तुमचा कोर्स आहे बॅचलर ऑफ आर्ट्स, हा जो तुमचा कोर्स आहे हा 3 वर्षाचा कोर्स आहे. ओके, फर्स्ट इयरला FYBA, सेकंड इयर SYBA आणि थर्ड इयर TYBA असा तुमचा 3 वर्षाचा कोर्स आहे. त्या 3 वर्षामध्ये 6 सेमिस्टर असणार आहेत. फर्स्ट इयरला 2 सेमिस्टर, फर्स्ट सेमिस्टर सेकंड सेमिस्टर, सेकंड इयरला 2 सेमिस्टर म्हणजे थर्ड सेमिस्टर, फोर्थ सेमिस्टर आणि थर्ड इयरला 2 सेमिस्टर, फिफ्थ सेमिस्टर आणि सिक्स सेमिस्टर अशा टोटल तुमच्या 6 सेमिस्टर असणार आहे. 6 सेमिस्टरमध्ये तुमचे टोटल 120 क्रेडिट्स असणार आहेत. ओके, तर आता 120 क्रेडिटसाठी फर्स्ट सेमिस्टर, आता फर्स्ट सेमिस्टरमध्ये कोणते सब्जेक्ट्स असतील आणि ते तुम्हाला कशा पद्धतीने ॲक्च्युली सिलेक्ट करायचे, तर त्याबद्दल तुम्हाला फर्स्ट सेमिस्टरला फर्स्ट सेमिस्टरला 6 सब्जेक्ट आहेत. ओके, प्रत्येक सब्जेक्ट 100 मार्क्सचा सब्जेक्ट आहे. हे मार्क्स मेन्शन केले आहेत, पण त्यामध्ये जे 2 सब्जेक्ट आहेत ते त्याला 2 आहेत ॲक्च्युली हेड. एक आहे इंटरनल आणि दुसरा आहे एक्सटर्नल. 80 आणि 20 मार्क्स हे 2 हेड आहेत कम्युनिकेशन स्किलसाठी आणि दुसरा एक आहे फाउंडेशन कोर्ससाठी 75-25 असे 2 हेड आहेत. ओके, म्हणजे इथे कसं आहे की तुम्हाला 80 मार्क्स सेपरेट हेड आहे आणि 20 मार्क्स सेपरेट हेड आहे. म्हणजे तुम्हाला दोन्हीमध्ये पास होणं गरजेचं आहे. ओके, इथे सुद्धा 75 आणि 25. ओके, तर 75 एक्झाम होणार आहे, एक्सटर्नल एक्झाम होणार आहे. म्हणजे तुमचा क्वेश्चन पेपर येईल तुम्हाला आणि तुम्हाला ती एक्झाम द्यायची आहे 75 मार्क्ससाठी आणि 25 मार्क्ससाठी तुमचं किंवा इथे 20 मार्क्ससाठी तुमची असाइनमेंट असेल, वायवा असेल, प्रोजेक्ट असेल. ओके, ते इंटरनल असेसमेंट असणार आहे 25 मार्क्ससाठी. हां, 25 मार्क्ससाठी ते इंटरनल असेसमेंट असणार आहे किंवा 20 मार्क्ससाठी तुमचं इंटरनल असेसमेंट असणार. त्याच्यासाठी प्रोजेक्ट, वायवा, असाइनमेंट असणार आहेत. आणि हे जे 80 मार्क्स, 75 मार्क्स आणि बाकीचे सर्व 100 मार्क्सचे जे पेपर आहेत या सर्व पेपर तुम्हाला क्वेश्चन पेपर असणार आहे. म्हणजे तुम्हाला ती एक्सटर्नल एक्झाम असणार आहे. ओके, आता हे जे सब्जेक्ट जे मेन्शन केले त्या सब्जेक्टमध्ये बघा, हा जो कम्युनिकेशन स्किल इन इंग्लिश हा जो सब्जेक्ट आहे तो सर्वांना कंपल्सरी आहे. पण जे इतर जे सब्जेक्ट आहेत ते इतर सब्जेक्टमध्ये तुम्हाला ऑप्शन्स अवेलेबल आहेत. म्हणजे आता काही कॉलेजेसला ऑप्शन्स अवेलेबल आहेत, काही कॉलेजेसला म्हणजे इथे काही ऑप्शन्स अवेलेबल नसतात. म्हणजे काही कॉलेजेसला सर्व सब्जेक्ट कंपल्सरी असतात. पण हा जो सब्जेक्ट आहे, जो सेकंड सब्जेक्ट मेन्शन केला फाउंडेशन कोर्स, तर फाउंडेशन कोर्ससाठी ॲक्च्युली 4
ऑप्शन्स अवेलेबल आहेत तुम्हाला. म्हणजे फाउंडेशन कोर्स काही कॉलेजला तुम्ही बघितलं तर अशा पद्धतीने असेल. म्हणजे फाउंडेशन कोर्स फक्त सब्जेक्ट आहे किंवा फाउंडेशन कोर्स इन NSS NCC, ओके, NSS NCC किंवा फिजिकल एज्युकेशन, असे 4 सब्जेक्ट इथे ऑप्शन असतात. त्या 4पैकी तुम्हाला कुठला एक सब्जेक्ट सिलेक्ट करायचा असतो. ओके, तर काही कॉलेजेसला एकच सब्जेक्ट असतो कोणता तरी आणि तिथे ऑप्शन्स अवेलेबल नसतात. ओके, दुसरा हा जो सब्जेक्ट आहे मराठी कंपल्सरी. हा जो मराठी कंपल्सरी हा जो सब्जेक्ट आहे ही एक लँग्वेज आहे. ओके, तर इथे सुद्धा काही कॉलेजेसला इथे ऑप्शन्स अवेलेबल असतात. काही कॉलेजला मराठी कंपल्सरी आहे, काही कॉलेजला इंग्लिश कंपल्सरी असेल, काही कॉलेजला हिंदी असेल, ओके, जर्मन असेल, फ्रेंच असेल. तर ते कॉलेजनुसार डिपेंड करतं की तुम्हाला कुठला सब्जेक्ट इथे निवडता येईल. तर काही कॉलेजेसला 4-5 लँग्वेजेस असतील तर त्यापैकी तुम्हाला कुठलीही एक लँग्वेज तुम्ही सिलेक्ट करू शकता. ओके, पण काही कॉलेजेसला हे एक सब्जेक्ट एकच सब्जेक्ट असतो आणि तो कंपल्सरी असतो. ओके, तर ते डिपेंड करतं कॉलेजवरती. ओके, आणि हे जे पुढचे जे 3 सब्जेक्ट आहेत 1, 2 आणि 3, हे जे 3 सब्जेक्ट आहेत हे सुद्धा ऑप्शनल सब्जेक्ट आहेत. ओके, तर इथे सुद्धा ॲक्च्युली काही कॉलेजेसमध्ये 5 ते 6 सब्जेक्ट असतात आणि ते 5 ते 6 सब्जेक्टमधले कुठलेही तुम्ही 3 सब्जेक्ट इथे सिलेक्ट करू शकता. ओके, तर त्यापैकी मी ही फक्त एक सिलेक्ट केलेलं आहे. तिथे मी फक्त 3 सब्जेक्ट इथे मेन्शन केलेले आहेत. एक इकॉनॉमिक्स आहे, सेकंड आहे हिस्ट्री आणि तिसरं आहे मराठी लिटरेचर. ओके, असे मी 3 सब्जेक्ट इथे सिलेक्ट केलेले आहेत. ओके, ते काही कॉलेजेसला हे 3 सब्जेक्ट असतील. तर हे 3 सब्जेक्ट असेल तर काही पुढेच्या सेमिस्टर कसे असू शकतील त्याबद्दल मी पुढे आता इन्फॉर्मेशन देणार आहे. ओके, आणि प्रत्येक सब्जेक्टला तुम्ही बघितलं तर इथे क्रेडिट्स मेन्शन केले आहेत. तर इथे प्रत्येक सब्जेक्टला इथे क्रेडिट्स मेन्शन केले आहेत. हे क्रेडिट्स तुम्हाला अर्न करायचे आहेत. मी तुम्हाला आधीच्या स्लाईडमध्ये सांगितलं का BAसाठी टोटल किती क्रेडिट्स आहेत, 120 क्रेडिट्स आहेत. तर 120 क्रेडिट्सपैकी तुम्हाला 15 क्रेडिट फर्स्ट सेमिस्टरमध्ये मिळणार आहेत. म्हणजे फर्स्ट सेमिस्टर तुम्ही कधी पास झाला तर तुम्हाला 15 क्रेडिट्स अर्न होणार आहेत. ओके, आणि क्रेडिट अर्न करण्यासाठी तुम्हाला 40% पासिंग करणं गरजेचं आहे प्रत्येक सब्जेक्टमध्ये. ओके, तुम्ही पास झाले तर तुम्ही कम्युनिकेशन स्किलमध्ये पास झाले तुम्हाला 2 क्रेडिट मिळतील. कधी तुम्ही मराठी लिटरेचर कधी पास झाले तुम्हाला 3 क्रेडिट मिळतील. अशा पद्धतीने टोटल तुम्हाला 15 क्रेडिट मिळवायचे. म्हणजे सर्व सब्जेक्ट तुम्हाला पास व्हायचं आहे. तुम्ही सर्व सब्जेक्ट पास झाल्यानंतर तुम्हाला 15 क्रेडिट मिळणार आहेत. ओके, असे तुम्हाला टोटल 120 क्रेडिट तुम्हाला अर्न करायचे. तुम्हाला कधी जो BA जो प्रोग्राम आहे तो कधी तुम्हाला क्लिअर करायचा असेल तर तुम्हाला 3 वर्षामध्ये टोटल 120 क्रेडिट मिळवायचे आहेत. म्हणजे तुम्हाला 3 वर्षामध्ये सर्व सब्जेक्ट पास करायचे, सर्व सेमिस्टर पास करायचे, तर तुम्हाला 120 क्रेडिट्स अवेलेबल होतील. ओके, इथे आता पासिंग क्रायटेरिया सांगितला 40%. म्हणजे तुम्हाला 100पैकी 40 मार्क्स मिळवणं गरजेचं आहे. तुम्ही कधी 40 मार्क्स मिळवले तर तुम्ही पास होणार आहात. 75पैकी तुम्हाला 30 मार्क मिळवणं गरजेचं आहे आणि 25पैकी तुम्हाला 10 मार्क्स मिळवणं गरजेचं आहे. असं टोटल तुमचे 40 मार्क्समध्ये तुम्ही पास व्हाल. ओके, टोटल तुम्हाला 40 मार्क्स मिळवणं गरजेचं आहे. ओके, त्याच्यासाठी 30 + 10 असे टोटल 40 मार्क्स. आता इथे 80-20मध्ये कधी तुम्ही बघितलं तर 40 मार्क्ससाठी मला वाटतं 28 आणि 80पैकी 32 मार्क्स असतील आणि 20पैकी 8 मार्क्स मिळवणं गरजेचं असेल तर तुमचे 40% मार्क्स होणार आहेत. ओके, 32 + 8 म्हणजे असे टोटल 40 मार्क्स. इथे सुद्धा 40 मार्क्स असणार आहेत. पण इथे तुम्हाला मिळवण्यासाठी दोन्ही सेपरेट पासिंग हेड आहेत. इथे फर्स्ट आउट ऑफ 80 तुम्हाला 32 मार्क्स मिळवणं गरजेचं आहे पासिंगसाठी आणि आउट ऑफ 20 तुम्हाला 8 मार्क्स मिळवणं गरजेचं आहे पासिंगसाठी. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला टोटल फर्स्ट सेमिस्टरचं आहे. ओके, फर्स्ट सेमिस्टरचे सब्जेक्ट आहेत. आता तुम्ही सेकंड सेमिस्टर बघितलं तर जे फर्स्ट सेमिस्टरला जे सब्जेक्ट होते ते सेकंड सेमिस्टरला सर्व सब्जेक्ट असणार आहेत. ओके, सेम पासिंग क्रायटेरिया असणार आहे. क्रेडिट्ससुद्धा सेमच असणार आहे. बघा टोटल 15 क्रेडिट्स आहेत. जे फर्स्ट सेमिस्टरला जे 15 क्रेडिट्स होते तसे सेम सेकंड सेमिस्टरला सुद्धा 15 क्रेडिट्स आहेत. म्हणजे तुम्हाला फर्स्ट इयरला तुम्हाला टोटल 30 क्रेडिट्स मिळणार आहेत कधी तुम्ही सर्व सेमिस्टर दोन्ही सेमिस्टर कधी पास झाला तर. ओके, दोन्ही सेमिस्टर तुम्ही पास झाला तर तुम्हाला 15 क्रेडिट्स मिळणार आहेत. आता सेकंड इयरला तुम्ही फर्स्ट इयरचे हे सब्जेक्ट झाला तर सेकंड इयरला तुम्ही जेव्हा ॲडमिशन घेणार आहात तेव्हा तुम्ही थर्ड सेमिस्टरला ॲडमिशन घेणार आहात आणि थर्ड सेमिस्टरला जेव्हा तुम्ही ॲडमिशन घेणार आहात तर तेव्हा तुम्हाला 8 सब्जेक्ट असणार आहे. तर 8 सब्जेक्टपैकी कुठला एक फाउंडेशन कोर्स एक सब्जेक्ट असणार आहे. दुसरा हा जो ऑप्शनल आहे इथे बिझनेस कम्युनिकेशनच्या ठिकाणी तुम्हाला अदर ऑप्शनसुद्धा मिळू शकतील. ते जर्नलिझम असेल किंवा इतर सब्जेक्टसुद्धा इथे आहेत. ॲडव्हर्टायझिंग असू शकेल. तर इथे तुम्हाला ऑप्शन अवेलेबल होतात. काही कॉलेजेसला ऑप्शन्स असतात, काही कॉलेजला कंपल्सरीच असतो. एकच सब्जेक्ट असतो आणि तोच आपल्याला कंपल्सरी घ्यावा लागतो. पण काही कॉलेजेसला इथे ऑप्शन्स अवेलेबल असतात. म्हणजे कम्युनिकेशन स्किलच्या ठिकाणी तुम्हाला जर्नलिझम असेल, ॲडव्हर्टायझिंग असेल, ओके, किंवा अदर सब्जेक्ट असतील ते इथे तुम्हाला अवेलेबल असतील. तर त्यापैकी तुम्हाला एक सब्जेक्ट चूज करायचा असतो. पण काही कॉलेजला हे सब्जेक्ट कंपल्सरी असतो. ओके, तो 100 मार्क्सचा सब्जेक्ट आहे. आणि हे जे पुढचे जे सब्जेक्ट आहेत हे बघा प्रत्येकाचे 2-2 सब्जेक्ट झाले आहेत. इकॉनॉमिक्सचे 2 सब्जेक्ट, हिस्ट्रीचे 2 सब्जेक्ट आणि मराठीचे 2 सब्जेक्ट.
आता तुम्ही बघितलं तुमच्या फर्स्ट इयरला जे सब्जेक्ट होते बघा, शेवटचे जे 3 सब्जेक्ट आहेत इकॉनॉमिक्स, हिस्ट्री आणि मराठी, तर हेच जे 3 सब्जेक्ट तुम्ही जे फर्स्ट इयरला जे सिलेक्ट केलेले आहेत तेच सब्जेक्ट सेकंड इयरला त्याचे प्रत्येक सब्जेक्टचे 2-2 सब्जेक्ट होतात. म्हणजे तुम्ही फर्स्ट सेमिस्टरला हे 3 सब्जेक्ट सिलेक्ट केले फर्स्ट इयरला, मराठी, इको आणि हिस्ट्री. ओके, इको, हिस्ट्री आणि मराठी हे जे 3 सब्जेक्ट सिलेक्ट केले त्याचेच प्रत्येकाचे 2-2 सब्जेक्ट सेकंड इयरला असतात. म्हणजे इकोचे 2 सब्जेक्ट, हिस्ट्रीचे 2 सब्जेक्ट आणि मराठीचे 2 सब्जेक्ट. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला जे तुम्ही फर्स्ट इयरला जे ऑप्शनल सब्जेक्ट हे जे 3 सिलेक्ट करतात तेच सब्जेक्ट तुम्हाला इथे चूज करायला लागतात. तुम्ही फर्स्ट इयरला कधी वेगळे सब्जेक्ट सिलेक्ट केले तर ते वेगळे सब्जेक्ट इथे सेकंड इयरला येतील. आणि हे जे 2 सब्जेक्ट आहेत यातलाच तुम्हाला थर्ड इयरला एक सिंगल सब्जेक्ट तुम्हाला सिलेक्ट करावा लागतो. म्हणजे तो टोटल म्हणजे तुम्ही हे जे 3 सब्जेक्ट आहेत इकॉनॉमिक्स, हिस्ट्री आणि मराठी, ओके, त्याचे 2-2 पेपर इथे आहेत सेकंड इयरला. फर्स्ट इयरला 1-1 पेपर होता, सेकंड इयरला 2-2 पेपर आहेत. तेच तुम्हाला थर्ड इयरला 6 पेपर असू शकतात एकाच सब्जेक्टचे, किंवा काही कॉलेजेसमध्ये 3-3चा ग्रुप असतो. म्हणजे हिस्ट्रीचे 3 पेपर घ्या आणि दुसरे इकोचे 3 पेपर घ्या, किंवा मराठीचे 3 पेपर घ्या, हिस्ट्रीचे 3 पेपर घ्या, किंवा काही कॉलेजेसला 6चा एकच ग्रुप असतो. म्हणजे हिस्ट्रीचे 6 पेपर, म्हणजे इथे तुम्हाला सेकंड इयरला जो हिस्ट्री पेपर आहे त्याचे 6 पेपर थर्ड इयरला असतात. ओके, अशा पद्धतीने ॲक्च्युली तुमचे सब्जेक्ट ॲक्च्युली सिलेक्शन आहे. आता इथे सुद्धा सेकंड इयरला तुम्ही कधी टोटल कधी क्रेडिट कधी बघितले कधी सेकंड इयरला, तर तुम्ही बघू शकाल 22 क्रेडिट्स आहेत सेकंड इयरला. टोटल क्रेडिट 22 आहेत. ओके, इथे सब्जेक्टला प्रत्येक सब्जेक्टचे 2 नंतर 3 क्रेडिट्स आहेत. असे टोटल 22 क्रेडिट्स आहेत. त्यातला फाउंडेशन कोर्स हा पेपर आहे, त्याच्यामध्ये 75 मार्क्सचा क्वेश्चन पेपर असेल आणि 25 मार्क्सचे असाइनमेंट, व्हायवा, प्रोजेक्ट तुम्हाला सबमिट करायचे आहेत. इथे सुद्धा पासिंग हेड प्रत्येक ठिकाणी 40% पासिंग आहे. म्हणजे तुम्हाला आउट ऑफ 100 तुम्हाला 40 मार्क्स मिळवायचे आहेत आणि आउट ऑफ 75 तुम्हाला 30 मार्क्स मिळवायचे आहेत. आउट ऑफ 25 तुम्हाला 10 मार्क्स मिळवायचे आहेत पासिंगसाठी. म्हणजे टोटल 30 + 10 अशा पद्धतीने 40 मार्क्सचं तुम्ही इथे सुद्धा पासिंग होणार आहे. प्रत्येक सब्जेक्टला तुम्हाला 40ची पासिंग आहे. टोटल 800 मार्क्सची एक्झाम असणार आहे. ओके, ही झाली थर्ड इयरसाठी. बघा, थर्ड सेमिस्टर आणि फोर्थ सेमिस्टर हे सेकंड इयरचे तुम्हाला 2 सेमिस्टर आहेत, थर्ड सेमिस्टर आणि फोर्थ सेमिस्टर. ओके, तर थर्ड सेमिस्टरमध्ये जे सब्जेक्ट असणार आहेत तेच सर्व सब्जेक्ट तुम्हाला फोर्थ सेमिस्टरला असणार आहेत. ओके, टोटल क्रेडिट थर्ड सेमिस्टरला 22 क्रेडिट आहेत आणि फोर्थ सेमिस्टरला सुद्धा 22 क्रेडिट्स आहेत. ओके, नेक्स्ट आहे फिफ्थ सेमिस्टर म्हणजे थर्ड इयरला, म्हणजे TYBAला. जेव्हा तुम्ही TYBAला जेव्हा ॲडमिशन घेणार आहात तेव्हा तुम्हाला मी हे जे बघा इथे मेन्शन केले मराठी, हिस्ट्री आणि इकॉनॉमिक्स, यापैकी तुम्ही कुठलाही एक सब्जेक्ट सिलेक्ट करू शकता आणि त्याचे तुम्हाला 6 सब्जेक्ट असणार आहेत. म्हणजे एक सब्जेक्ट तुम्ही एक विषय तुम्हाला सिलेक्ट करायचे, त्या विषयाचे 6 पेपर इथे असणार आहेत, 6 कोर्सेस असणार आहेत. ओके, TYBAला त्याच्यामध्ये सेमिस्टर 5ला जे तुम्ही 6 सब्जेक्ट असणार आहेत तेच 6 सब्जेक्ट पुन्हा 6 सेमिस्टरला असणार. 6 सब्जेक्ट म्हणजे जो तुम्ही एक सब्जेक्ट सिलेक्ट करणार, म्हणजे हिस्ट्री सिलेक्ट केला तर सर्व हिस्ट्रीचे पेपर येतील. ओके, 6 पेपर हिस्ट्रीचे असतील. मराठी सिलेक्ट केला तर 6 पेपर मराठीचे असतील. इकॉनॉमिक्स सिलेक्ट केला तर 6 पेपर इकॉनॉमिक्सचे असतील. अशा पद्धतीने तुम्हाला इथे एक जो पेपर आहे तो तुम्ही त्याचे 6 पेपर तुम्हाला इथे 6 कोर्सेस इथे असणार, म्हणजे 6 सब्जेक्टचे बुक असणार आहेत तुम्हाला. ओके, आणि त्यामध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता की पहिला आणि दुसरा आहे ते 100 मार्क्सचा आहे, तिसरा 80-20 आहे, चौथा 100 मार्क्स, पाचवा 100 मार्क्स आणि 6वा जो पेपर आहे त्याच्यामध्ये सुद्धा 80-20 आहे. तर 80 मार्क्सचा क्वेश्चन पेपर असणार आहे आणि 20 मार्क्सचा प्रोजेक्ट, व्हायवा, असाइनमेंट असणार आहे. ओके, 20 मार्क्स प्रोजेक्ट, व्हायवा, असाइनमेंट आणि 80 मार्क्सचा तुम्हाला क्वेश्चन पेपर असणार आहे. आणि हे 100 मार्क्सचे तुम्हाला पूर्ण क्वेश्चन पेपर असणार, म्हणजे तुमची एक्सटर्नल एक्झाम होणार आहे याची. 100 मार्क्सची एक्सटर्नल एक्झाम, इथे 80 मार्क्सची एक्सटर्नल एक्झाम, 100 मार्क्स एक्सटर्नल एक्झाम आणि 80 मार्क्स एक्सटर्नल एक्झाम. आणि 20 मार्क्स जे आहेत ते तुमचा असाइनमेंट असेल किंवा व्हायवा असेल. ओके, असाइनमेंट, व्हायवा, प्रोजेक्ट असेल. ओके, आणि इथे तुम्ही क्रेडिट बघितला तर 22 क्रेडिट्स असणार आहेत. ओके, फिफ्थ सेमिस्टरला 22 क्रेडिट्स असणार आहे. सेम 6 सेमिस्टरला सुद्धा सेम सब्जेक्ट असणार आहे. जो तुम्ही फिफ्थला जो सब्जेक्ट सिलेक्ट केलेला असणार आहे तोच 6ला असणार आहे आणि तुमचे मार्क्स अशा पद्धतीने असणार आहेत. ओके, इथे सुद्धा जो तिसरा सब्जेक्ट आहे म्हणजे पेपर नंबर 4, 5, 6, जो पेपर नंबर 6 आहे तो 80-20 मार्क्सचा असणार आहे. 80 मार्क्स क्वेश्चन पेपर असणार आहे, 20 मार्क्सचा प्रोजेक्ट असणार आहे. ओके, आणि 7, 8 आणि 9 हा जो 9 नंबरचा जो पेपर असणार आहे तो 80 आणि 20 मार्क्सचा असणार आहे. आता 7, 8, 9 मी असं का बोलतो आहे तर बघा इथे फर्स्ट सेमिस्टरला पेपर 1 असतो, सेकंड सेमिस्टरला पेपर 2, थर्ड सेमिस्टरला पेपर 3, 4 असतो. ओके, 3, 4 म्हणजे त्याला हिस्ट्री 2, हिस्ट्री 3 असं मेन्शन केलं जातं, पण तो पेपर नंबर किती असतो 3 आणि 4. ओके, नंतर इथे 5, 6 आणि 7, 8, 9, 10, 11, 12
म्हणजे अशा पद्धतीने ॲक्च्युली इथे वन हा फर्स्ट पेपर बोलतात, याला फर्स्ट सेमिस्टरला फर्स्ट पेपर, सेकंड सेमिस्टरला सेकंड पेपर, थर्ड सेमिस्टरला थर्ड आणि फोर्थ पेपर, सॉरी थर्ड पेपर, ओके. सेमिस्टरमध्ये तुम्हाला हे जो फर्स्ट इयरला फर्स्ट पेपर बोलतात, सेकंड इयरला सेकंड पेपर बोलतात, थर्ड इयरला ओके हे जे पेपर आहेत तो फर्स्ट इयरला फर्स्ट पेपर म्हणून कन्सिडर केला जातो, सेकंड सेमिस्टरला तोच पेपर आहे. ओके, थर्ड सेमिस्टरला सेकंड अँड थर्ड पेपर म्हणून मेन्शन केलं जातं, सेकंड अँड थर्ड पेपर. आणि फिफ्थ सेमिस्टरला 4, 5, 6, 7, 8, 9 अशा पद्धतीने पेपरचे नंबर्स दिले जातात. ओके, हे जे हिस्ट्रीसाठी झालं. पण इकोसाठी तुम्ही बघितलं तर इकोसाठी ॲक्च्युली फर्स्ट सेमिस्टरला फर्स्ट पेपर, सेकंडला सेकंड पेपर मेन्शन केलं जातं, थर्डला थर्ड, फोर्थला फोर्थ, ओके थर्ड 4, नंतर 5, 6 आणि नंतर मी इथे 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18 असे टोटल 18 पेपर्स ॲक्च्युली टोटल कोर्स होतो तो. ओके, काही सब्जेक्टची नंबर्स वेगवेगळे दिलेले आहेत. म्हणजे मराठीसाठी 1 to 9 सब्जेक्ट मेन्शन केले जाते, हिस्ट्रीसाठी सुद्धा 1 to 9 मेन्शन केलं जातं, पण इकोसाठी 1 to 18 मेन्शन केलेला दिसेल तुम्हाला. ओके, तर अशा पद्धतीने इथे सब्जेक्ट्स आहेत तुम्हाला. ओके, 6 सेमिस्टरला तुम्हाला टोटल जे सब्जेक्ट आहेत ते प्रत्येक सेमिस्टरला 6 सब्जेक्ट आहेत. थर्ड अँड फोर्थ सेमिस्टरला 8 सब्जेक्ट आहेत. ओके, आता ॲडमिशनचे आपण रूल्स बघणार आहोत. ओके, ॲडमिशन आणि एक्झामिनेशन रूल्स आपण बघणार आहोत. ओके, आता तुम्ही जेव्हा फर्स्ट सेमिस्टरला जेव्हा ॲडमिशन घेणार आहात, म्हणजे तुम्ही FY BAला जेव्हा ॲडमिशन घेणार आहात, तर तुमची ॲडमिशनची क्रायटेरिया काय आहे, तर तुम्ही 12वी पास असणं गरजेचं आहे. ओके, तर 12वी तुम्ही पास असणार आहात, त्याच्यामध्ये तुम्ही वोकेशनल सब्जेक्ट घेऊन जरी 12वी जरी पास झालेले असणार आहेत, 12वी आर्ट्समधून कधी तुम्ही पास झालेले असणार आहात, तर तुम्हाला इथे ॲडमिशन घेता येईल. पण तुम्हाला कधी आर्ट्सला जेव्हा FY BAला तुम्ही ॲडमिशन घ्यायचं असेल, तर तुम्ही BCom जरी असेल तरीसुद्धा तुम्ही इथे आर्ट्सला ॲडमिशन घेऊ शकता, BSc असेल तरीसुद्धा तुम्ही आर्ट्सला ॲडमिशन घेऊ शकता. ओके, म्हणजे FY BAला ॲडमिशन घ्यायचं आहे, फर्स्ट इयर BAला ॲडमिशन घ्यायचं आहे, तर तुम्हाला ओके तुम्हाला 12वी पास असणं गरजेचं आहे. 12वी पास तुम्ही कॉमर्समधून असेल तरीसुद्धा BAला ॲडमिशन घेऊ शकता, आर्ट्समधून असेल तरीसुद्धा BAला ॲडमिशन घेऊ शकता, किंवा सायन्समधून असेल तरीसुद्धा BAला ॲडमिशन घेऊ शकता. फक्त 12वी पास असणं गरजेचं आहे. ओके, आता फर्स्ट सेमिस्टरचं झालं. आता सेकंड सेमिस्टरला तुम्ही ॲडमिशन घेण्याची गरज नसते, पण तुम्हाला एक्झाम द्यायची असते सेकंड सेमिस्टरची. तर सेकंड सेमिस्टरची एक्झाम देताना रूल काय आहे का, तुम्ही फर्स्ट सेमिस्टरला जरी सर्व विषयामध्ये जरी फेल असाल तरीसुद्धा तुम्ही सेकंड सेमिस्टरची एक्झाम देऊ शकता. लर्नर शॅल बी अलाउड टू कीप टर्म फॉर द सेमिस्टर 2 इरिस्पेक्टिव्ह ऑफ नंबर ऑफ कोर्सेस फेल्युअर इन सेमिस्टर 1. इथे कोर्सेस हा वर्ड मेन्शन केला, तो सब्जेक्टसाठी मेन्शन केलेला आहे. म्हणजे तुम्ही सर्व सब्जेक्टमध्ये जरी फेल असाल तरीसुद्धा तुम्ही सेकंड सेमिस्टरची एक्झाम देऊ शकता, त्याच्यासाठी कुठलाही प्रॉब्लेम नाही आहे. पण प्रॉब्लेम कधी येतो, जेव्हा तुम्हाला नेक्स्ट इयरला ॲडमिशन घ्यायचं आहे तेव्हा. कारण तुम्ही फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलं FY BAला, तेव्हा तुम्ही सेमिस्टर 1 आणि सेमिस्टर 2 ओके इथे दोन्ही तुम्हाला ॲडमिशन मिळतं फर्स्ट इयरला. पण जेव्हा तुम्ही सेकंड इयरला जेव्हा ॲडमिशन घेता, जेव्हा तुम्हाला थर्ड इयरला जेव्हा तुम्ही ॲडमिशन घेता, सेकंड इयरला तुम्ही ॲडमिशन घेता, SY BAला जेव्हा तुम्ही ॲडमिशन घेता, तर त्यावेळेस तुम्हाला रूल ॲप्लाय होतो. म्हणजे ॲडमिशन घेण्यासाठी काय रूल आहे, तर तुम्ही सेमिस्टर थर्डला ॲडमिशन घ्यायचं आहे, तर तुम्हाला सेमिस्टर 1 आणि सेमिस्टर 2 दोन्ही क्लिअर पाहिजे, म्हणजे पूर्ण पास पाहिजे. हा पहिला रूल आहे. किंवा काय रूल आहे की तुम्ही 4 सब्जेक्टमध्ये फेल असाल तरीसुद्धा चालेल, सेमिस्टर 1 आणि सेमिस्टर 2 दोघांचे मिळून. पण त्याच्या पुढे पण काय रूल सांगतो की मॅक्झिमम तुम्हाला सेमिस्टर 1ला 2 KT अलाउड आहेत आणि सेमिस्टर 2ला सुद्धा 2 KT अलाउड आहेत. ओके, म्हणजे सेमिस्टर 1ला 2 KT, सेमिस्टर 2ला 2 KT, असे टोटल 4 KT तुम्हाला अलाउड आहेत. पण टोटल 4मधले काय एका सेमिस्टरला कधी फर्स्ट सेमिस्टरला कधी 4 KT असतील तर तुम्ही इलिजिबल होणार नाही आहेत ॲडमिशनला. ओके, तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला मॅक्झिमम 2 KT अलाउड आहेत फर्स्ट सेमिस्टर, आणि सेकंड सेमिस्टरला सुद्धा मॅक्झिमम 2 KT अलाउड आहेत. ओके, तर आता आपण रूल्स आपण बघूया. एक एक्झाम्पल घेऊन आपण एक रूल्स बघूया कसे आहेत ते. कधी तुम्हाला सेकंड इयरला तुम्हाला कधी ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही फर्स्ट सेमिस्टर पास पाहिजे आणि सेकंड सेमिस्टरसुद्धा पास पाहिजे, तर तुम्ही इलिजिबल होता. ओके, सेकंड इयरच्या ॲडमिशनसाठी. म्हणजे SY BAला जेव्हा तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तेव्हा तुम्ही फर्स्ट इयर कधी क्लिअर असाल, फर्स्ट सेमिस्टर क्लिअर आहात, सेकंड सेमिस्टर पण पूर्ण क्लिअर आहात, तर तुम्ही इलिजिबल होता. ओके, दुसरी केस काय आहे, तुम्ही फर्स्ट सेमिस्टर क्लिअर आहात पण सेकंड सेमिस्टरला 2 KT आहेत, 2 सब्जेक्टमध्ये तुम्ही फेल आहात,
तर तरीसुद्धा तुम्ही इलिजिबल होता, कारण रूल काय सांगतो की मॅक्झिमम 2 KT अलाउड आहेत पर सेमिस्टर. ओके, थर्ड केस बघा, तुम्ही फर्स्ट सेमिस्टरला सुद्धा 2 KT अलाउड आहेत आणि सेकंड सेमिस्टरला सुद्धा 2 KT अलाउड आहेत, तरीसुद्धा तुम्ही इलिजिबल होता. म्हणजे तुम्ही SYBA ॲडमिशन घेऊ शकता जरी सुद्धा तुम्ही टोटल 4 सब्जेक्टमध्ये फेल आहात. म्हणजे फर्स्ट सेमिस्टरला 2 सब्जेक्टमध्ये फेल आहात, सेकंड सेमिस्टरला 2 सब्जेक्टमध्ये फेल आहात, तरीसुद्धा तुम्ही इलिजिबल होता SYBA ॲडमिशन घेण्यासाठी. म्हणजे FYBAला तुम्हाला 2 सेमिस्टर आहेत, त्या दोन्ही सेमिस्टरमध्ये 2-2 KT तुम्हाला अलाउड आहेत, तुम्ही इलिजिबल होता ॲडमिशन घेण्यासाठी SYBAला. पण आता पुढची केस बघा, या केसमध्ये काय, तुम्हाला फर्स्ट सेमिस्टरला 3 KT आहेत, तर तुम्ही इलिजिबल होत नाही, कारण मॅक्झिमम किती KT अलाउड आहेत, 2च KT अलाउड आहेत. आणि तुमच्या सेकंड सेमिस्टरला 1 KT आहे, तर तुम्ही ॲक्च्युअली अलाउड होऊ शकला असता कधी इथे 2 KT असते. तर बघा आता टोटल 4 KT होत आहेत, म्हणजे 3 + 1 अशा टोटल 4 KT होत आहेत, पण तरीसुद्धा अलाउड होत नाही, तुम्ही नॉट इलिजिबल आहात. का नॉट इलिजिबल आहात, कारण की जरी तुम्हाला 4 KT अलाउड आहेत फर्स्ट इयरला, पण त्या 4 KTमध्ये सुद्धा त्यांनी अजून एक कंडिशन सांगितलेली आहे, ती म्हणजे काय, मॅक्झिमम 2 KT अलाउड आहेत एका सेमिस्टरला. म्हणजे इथे बघा 2 KT तुम्ही इलिजिबल होता या तिसऱ्या केसमध्ये, पण इथे 3 KT आणि 1 KT जरी टोटल 4 KT असल्या तरीसुद्धा तुम्ही इथे इलिजिबल होत नाही आहेत, कारण की मॅक्झिमम 2 KT अलाउड आहेत पर सेमिस्टर. ओके, सेम चौथी पण केस बघा, इथे तुम्ही पास आहात पण इथे 3 KT आहेत, नॉट इलिजिबल. का, कारण की मॅक्झिमम 2 KT अलाउड आहेत. ओके, आता पुढची केस बघा, इथे सुद्धा 3 KT आहेत, इथे पास आहे, नॉट इलिजिबल, कारण मॅक्झिमम 2 KT अलाउड आहेत, इथे 3 KT आहेत. ओके, इथे पास आहात तुम्ही फर्स्ट सेमिस्टरला आणि सहा विषयामध्ये तुम्ही फेल आहात, तरीसुद्धा नॉट इलिजिबल, कारण की मॅक्झिमम 2 KT अलाउड आहेत. एका सेमिस्टरला तुम्हाला मॅक्झिमम 2 KT अलाउड आहेत, तिथे तुम्हाला 6 KT आहेत, नॉट इलिजिबल. ओके, पुढची केस बघा, फर्स्ट सेमिस्टरला 2 सब्जेक्ट गेलेले आहेत आणि सेकंड सेमिस्टरला तुम्ही पास आहात, तर इलिजिबल होणार आहात, कारण की 2 KT अलाउड आहेत. पुढची केस बघा, फर्स्ट सेमिस्टरला 1 KT आहे आणि सेकंड सेमिस्टरला सुद्धा 1 KT आहे, तर तुम्ही इलिजिबल होणार आहात, कारण की 2 KT अलाउड आहेत तुमच्या, इथे 1च KT आहे, त्यामुळे तुम्ही इलिजिबल होणार आहात. ओके, हे झालं थर्ड सेमिस्टरचे ॲडमिशन रूल. म्हणजे तुम्ही SYBAला जेव्हा ॲडमिशन घेणार आहात तेव्हा कुठले रूल अप्लाय होतील ते आपण बघितले. काय रूल आहे, मॅक्झिमम म्हणजे तुम्ही फर्स्ट किंवा सेकंड सेमिस्टर पूर्ण क्लिअर पाहिजे, किंवा मॅक्झिमम 2 KT अलाउड आहेत पर सेमिस्टर, म्हणजे फर्स्ट सेमिस्टरला 2 KT आणि सेकंड सेमिस्टरला 2 KT अलाउड आहेत. ओके, आता नेक्स्ट बघा, फोर्थ सेमिस्टरसाठी काय रूल आहे, तुम्ही थर्ड सेमिस्टरमध्ये कितीही KT असून दे, तुम्हाला सर्व विषयात जरी फेल असाल तरीसुद्धा तुम्ही फोर्थ सेमिस्टरची एक्झाम अपेअर करू शकता, तिथे काही प्रॉब्लेम नाही आहे. ओके, त्याच्यासाठी थर्ड सेमिस्टरला किती KT आहेत ते काही बघण्याची गरज नाही आहे. थर्ड सेमिस्टरला जरी तुम्ही ॲबसेंट असाल तरीसुद्धा तुम्ही फोर्थ सेमिस्टर अपेअर करू शकता, तिथे काही प्रॉब्लेम होत नाही. ओके, पण प्रॉब्लेम कधी होतो, तुम्ही जेव्हा TYBAला ॲडमिशन घेता, जेव्हा थर्ड इयर BAला जेव्हा तुम्ही ॲडमिशन घेता, म्हणजे तुम्ही फिफ्थ सेमिस्टरला जेव्हा ॲडमिशन घेता तेव्हा प्रॉब्लेम क्रिएट होतो, तिथे ॲडमिशन आपल्याला घेणं गरजेचं आहे. ओके, तर तिथे ॲडमिशन घेताना आपल्याला काय रूल आहे ते आता बघूया. लर्नर शाल बी अलाउड टू कीप टर्म फॉर द सेमिस्टर 5 इफ ही शी पासेस सेमिस्टर 1, 2, 3 अँड 4. म्हणजे 4ही सेमिस्टर कधी तुम्ही पास झाले, म्हणजे फर्स्ट इयरच्या 2 सेमिस्टर आणि सेकंड इयरच्या 2 सेमिस्टर, या 4ही सेमिस्टर कधी तुम्ही पास झाले तर तुम्ही TYBAला ॲडमिशन घेण्यासाठी इलिजिबल होता. ओके, आता दुसरा रूल काय सांगतोय, तुम्ही फर्स्ट इयर पूर्ण क्लिअर आहात, म्हणजे सेमिस्टर 1 आणि सेमिस्टर 2 पास आहात, पण तुम्ही सेमिस्टर 3 आणि सेमिस्टर 4मध्ये तुम्हाला 2-2 KT आहेत, म्हणजे सेकंड इयरला तुम्हाला 2-2 KT आहेत, सेमिस्टर 3ला 2 KT आहेत आणि सेमिस्टर 4ला 2 KT आहेत, तरीसुद्धा तुम्ही इलिजिबल होता ॲडमिशनसाठी TYBAसाठी. ओके, म्हणजे सेमिस्टर FYBA पूर्ण क्लिअर आहात, पण SYBAमध्ये 2-2 KT अलाउड आहेत. अजून एक रूल काय सांगतो, का तुम्ही SYBA पास आहात पण FYBAला 2-2 KT आहेत, म्हणजे सेमिस्टर 1ला 2 KT आहेत आणि सेमिस्टर 2ला 2 KT आहेत, तरीसुद्धा तुम्ही इलिजिबल होता. ओके, म्हणजे रूल काय सांगतोय, तुम्ही 4ही सेमिस्टर पास असायला पाहिजे, किंवा FYBA पूर्ण क्लिअर पाहिजे, म्हणजे सेमिस्टर 1 सेमिस्टर 2 पूर्ण पास पाहिजे, आणि सेमिस्टर 3 आणि 4ला तुम्हाला तेव्हा 2-2 KT अलाउड आहेत. किंवा तिसरा रूल काय सांगतो की तुम्ही SYBA पूर्ण क्लिअर आहात, म्हणजे सेमिस्टर 3 आणि 4मध्ये पूर्ण पास आहात, परंतु तुम्हाला FYBAला 2-2 KT आहेत, म्हणजे सेमिस्टर 1ला 2 KT आहेत आणि सेमिस्टर 2ला 2 KT आहेत, तरीसुद्धा तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. आता हा जो रूल आहे तो आपण समजून घेऊया एक्झाम्पलनुसार आपण समजून घेऊया.
बघा इथे आपल्याला TYBAच्या ॲडमिशनसाठी म्हणजे 5th सेमिस्टरला तुम्ही ॲडमिशन घेणार आहात. तर 5th सेमिस्टरला ॲडमिशन घेताना ते बघा तुम्ही 4ही सेमिस्टर कधी पास आहात. फर्स्ट सेमिस्टर, सेकंड सेमिस्टर, थर्ड सेमिस्टर आणि फोर्थ सेमिस्टर तुम्ही TYBAला ॲडमिशन घेण्यासाठी इलिजिबल आहात. किंवा दुसरी केस काय, तुम्ही फर्स्ट सेमिस्टर पास आहात, सेकंड सेमिस्टर पास आहात, म्हणजेच तुम्ही फर्स्ट इयर पूर्ण क्लिअर आहात, पूर्ण पास आहात, FYBA तुम्ही पूर्ण पास आहात. पण तुम्हाला सेमिस्टर थर्डला 2 KT आहेत आणि सेमिस्टर फोर्थला सुद्धा 2 KT आहेत, तरीसुद्धा तुम्ही इलिजिबल होता. कारण की रूल काय सांगतो, कुठलाही एक इयर पूर्ण पास पाहिजे आणि जो दुसरा इयर आहे त्याच्यामध्ये 2-2 KT अलाउड आहेत. ओके, 2-2 KT अलाउड आहे, तर इथे 2 KT आहेत, त्यामुळे तो इलिजिबल होणार आहे. ओके, इलिजिबल होणार आहे. ओके, आता तिसरी केस काय सांगते का, तो SYBA पूर्ण पास आहे, म्हणजे थर्ड सेमिस्टर आणि फोर्थ सेमिस्टर पूर्ण पास आहे, परंतु त्याला FYBAमध्ये 2-2 KT आहेत, तरीसुद्धा तो इलिजिबल होईल. म्हणजे 1 KT आहे किंवा 2 KT आहे तरीसुद्धा चालेल, तो इलिजिबल होईल. ओके, तिथे काय प्रॉब्लेम नाही आहे. पण कधी 3 KT असती तर नॉट इलिजिबल झालं असतं. ओके, कारण की मॅक्झिमम एका सेमिस्टरला 2च KT अलाउड आहेत. ओके, आता पुढची केस बघूया. पुढच्या केसमध्ये काय, प्रत्येक सेमिस्टरला त्याला 1च KT आहे. प्रत्येक सेमिस्टरला 4ही सेमिस्टरला 1-1 KT आहे, म्हणजे टोटल 4 KT झाल्या. आपला रूल काय सांगत होता, 4 KT अलाउड आहेत, पण तो इथे नॉट इलिजिबल. का नॉट इलिजिबल, कारण की जरी 4 KT अलाउड आहेत, पण त्या 4 KT कशा अलाउड आहेत, तर ह्या ज्या 4 KTंपैकी आपल्याला 1 इयर आहे ते पूर्ण पास असणं गरजेचं आहे आणि दुसऱ्या सेमिस्टरला किंवा दुसऱ्या इयरला 2-2 KT अलाउड आहेत, म्हणजे अशा 4 KT अलाउड आहेत. प्रत्येक सेमिस्टरला 4 KT अलाउड नाही आहेत. तुमचं 1 इयर पूर्ण पास असणं गरजेचं आहे, म्हणजे तुम्ही SY तरी पूर्ण पास असणं गरजेचं आहे किंवा FY तरी पूर्ण पास असणं गरजेचं आहे. आणि जे इयर तुम्ही पास नसणार आहे त्या इयरला 2-2 KT अलाउड आहेत, पण इथे 4ही सेमिस्टरला 1-1 KT आहे, त्यामुळे नॉट इलिजिबल. ओके, 4ही सेमिस्टरला 1-1 KT आहे, तर नॉट इलिजिबल. ओके, त्याच्या पुढची केस बघा, तुम्ही फर्स्ट सेमिस्टर पास आहात, सेकंड सेमिस्टरला 1 KT आहे. ओके, थर्ड सेमिस्टर पास आहात आणि फोर्थ सेमिस्टरला 1 KT आहे, तर इथे सुद्धा नॉट इलिजिबल. कारण की रूल काय सांगतोय का, तुम्ही 1 वर्ष पूर्ण पास पाहिजे तरच इलिजिबल होणार आहात तुम्ही. आता टोटल 2च KT आहेत त्याला, पूर्ण याच्यामध्ये त्याला 2च KT आहेत, पण तरीसुद्धा नॉट इलिजिबल होतोय. तो नॉट इलिजिबल का होतोय, कारण की त्याला जे क्रॉस KT लागलेली आहे इथे, म्हणजे FYला त्याचा 1 सब्जेक्टला KT आणि SYला सुद्धा 1 सब्जेक्टला KT आहे, तो दोघांपैकी दोन्ही वर्ष फेल आहे. इथे रूल काय सांगतो, कुठला तरी 1 वर्ष पूर्ण पास पाहिजे, म्हणजे FY तरी पूर्ण पास पाहिजे किंवा SY तरी पूर्ण पास पाहिजे. तर इथं ती केस येत नाही. जरी 2च KT असले त्याला पूर्ण, तरीसुद्धा तो इलिजिबल होत नाही, कारण FYला 1 KT आणि SYला 1 KT आहे, म्हणजे दोघांपैकी तो दोन्ही वर्ष फेल आहे. FYसुद्धा फेल आहे आणि SYसुद्धा फेल आहे, त्यामुळे तो इथे नॉट इलिजिबल होतोय. ओके, पुढची केस बघा, फर्स्ट सेमिस्टर पास, सेकंड सेमिस्टर पास, थर्ड सेमिस्टर पास, पण फोर्थ सेमिस्टरला 3 KT आहेत, तर तो नॉट इलिजिबल. का इलिजिबल नाही आहे, कारण मॅक्झिमम 2 KT अलाउड आहेत एका सेमिस्टरला, इथे त्याला 3 KT आहेत, त्यामुळे तो नॉट इलिजिबल होईल. ओके, अशा पद्धतीने 5th सेमिस्टरचे ॲडमिशन रूल आहेत. ओके, 5th सेमिस्टरला तुम्हाला म्हणजे थर्ड इयरला तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर काय रूल आहे, 4ही सेमिस्टर पास असणं गरजेचं आहे किंवा 1 इयर पास असणं गरजेचं आहे आणि दुसऱ्या इयरला 2-2 KT अलाउड आहेत. ओके, म्हणजे FY पास आहे, दुसऱ्या इयरला म्हणजे SYला 2-2 KT अलाउड आहेत, SY पास आहे किंवा FYला 2-2 KT अलाउड आहेत. ओके, हा आहे TYBA ॲडमिशनचा रूल 5व्या सेमिस्टरला. आता 6व्या सेमिस्टरचा रूल काय आहे, 6व्या सेमिस्टरला काही रूल नाही आहे. 5व्या सेमिस्टरला तुमचे सर्व जरी विषय फेल असेल तरीसुद्धा तुम्ही 6व्या सेमिस्टरची एक्झाम देऊ शकता. ओके, 5व्या सेमिस्टरला कधी तुम्ही सर्व जरी सब्जेक्ट फेल असाल, ॲबसेंट असाल, तरीसुद्धा तुम्ही 6व्या सेमिस्टरची एक्झाम देऊ शकता. ओके, पण मेन प्रॉब्लेम कधी होतो, तुम्ही 6वी सेमिस्टर कधी पास झालात तरीसुद्धा तुम्हाला ग्रेड कार्ड मिळत नाही. फायनल ग्रेड कार्ड तुम्हाला कधी मिळेल, जेव्हा तुम्ही फर्स्ट, सेकंड, थर्ड, 4, 5, 6 या सर्व सेमिस्टर जेव्हा तुम्ही पास होणार आहात तेव्हाच तुम्हाला फायनल ग्रेड कार्ड मिळणार आहे. ओके, त्यामुळे तुम्हाला कधी फायनल ग्रेड कार्ड कधी हवं असेल तर लर्नर कॅन अपियर फॉर द सेमिस्टर 6 एक्झामिनेशन, बट द रिझल्ट ऑफ द सेमिस्टर 6 शॅल बी केप्ट इन रिझर्व अंटिल द लर्नर पासेस ईच ऑफ द सेमिस्टर 1, 2, 3, 4, 5. म्हणजे तुम्ही सेमिस्टर 6ला बसले आणि पास जरी झाले तरीसुद्धा तुम्हाला रिझल्ट मिळणार नाही, त्याचा ग्रेड कार्ड मिळणार नाही जोपर्यंत तुम्ही सर्व सेमिस्टर पास होत नाही तोपर्यंत. ओके, तर अशा पद्धतीने तुम्हाला फायनल ग्रेड कार्ड मिळवायचं असेल तर तुम्हाला 6ही सेमिस्टर पास होणं गरजेचं आहे. तुम्हाला 120 क्रेडिट्स इथे मिळणार आहेत टोटल तुमचा BA प्रोग्राम झाल्यानंतर. ओके, तर अशा पद्धतीने
इथे ॲडमिशन रूल्स तुम्हाला समजले असतील आणि एक्झामिनेशन्ससाठी म्हणजे कशा पद्धतीने ग्रेड्स दिले जातात ते तुम्हाला समजलेले असतील. मी अजून एक नवीन व्हिडिओ बनवणार आहे का ज्याच्यामध्ये तुम्हाला मॅक्झिमम स्कोअर करण्यासाठी कशा पद्धतीने ग्रेड्स तुम्हाला मिळवल्या पाहिजे, तर त्याबद्दल एक व्हिडिओ बनवणार आहे मी. तुमचा ग्रेड कार्ड कसं असतं आणि त्याचं कॅल्क्युलेशन कसं असतं त्याच्यासाठी एक नवीन व्हिडिओ बनवणार आहे. ओके, तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. ओके, आणि तुमचे जे इतर फ्रेंड्स असतील का जे इतर कॉलेजला गेलेले आहेत किंवा त्यांनी दुसरीकडे ॲडमिशन घेतलेलं आहे त्यांनासुद्धा ही व्हिडिओ तुम्ही शेअर करा, म्हणजे त्यांना टोटल एक्झामिनेशन जे पॅटर्न आहे ते त्यांना समजेल. ओके, BM प्रोग्राम त्यांचा कसा क्लिअर करायचा आहे त्यांना समजेल. ओके, थँक्यू. सबस्क्राईब करा चॅनलला. ओके, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.